जय आई तुळजाभवानी। नमस्कार आई तुळजाभवानीच्या सर्व भक्तांना। आजचा हा क्षण साधा नाही। कदाचित आईच्या इच्छेशिवाय तुम्ही हा व्हिडिओ पाहत नसता। हजारो व्हिडिओंपैकी आज तुमचे लक्ष याच ठिकाणी आले आहे। यामागे एक दैवी संकेत असू शकतो। आज मनात कितीही चिंता असू द्या, आर्थिक अडचणी असोत, घरातील वाद असोत, नोकरीची काळजी असो, व्यवसायातील नुकसान असो किंवा मनातील एखादी बोललेली वेदना असो, आई तुळजाभवानी आपल्या प्रत्येक भक्ताचे मन जाणते। काही जण म्हणतात की देवावर विश्वास ठेवून काही मिळत नाही, पण ज्यांनी संकट काळात आईचा धावा केला आहे त्यांना माहिती आहे की योग्य वेळ आली की आई अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवते। तिची कृपा नेहमीच शांतपणे कार्य करत असते। आपल्या जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, कोणाचेही आयुष्य अडचणींशिवाय नसते, पण या संघर्षात जो श्रद्धा सोडत नाही त्याच्या पाठीशी आई अदृश्यपणे उभी असते। अनेक वेळा आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत, पण त्या क्षणीही आई आपले रक्षण करत असते। आई तुळजाभवानी ही केवळ शक्तीची देवी नाही, तर मायेची सावली आहे। भक्ताच्या डोळ्यातील अश्रू तिला दिसतात, मनातील प्रार्थना तिला ऐकू येते। म्हणूनच खरी भक्ती म्हणजे फक्त शब्द नव्हे, तर मनापासूनचा विश्वास। आज एक छोटी विनंती आहे। हा व्हिडिओ ऐकत असताना काही क्षणांसाठी सर्व चिंता बाजूला ठेवा, मन शांत करा आणि आईच्या चरणी स्वतःला अर्पण करा। जे आपल्या हातात नाही ते आईच्या हातात सोपवा। लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नाही, श्रद्धा म्हणजे कोणतीही परिस्थिती असली तरी आई आपल्या बरोबर आहे हा अढळ विश्वास। इतिहासात अनेक भक्तांनी आईच्या कृपेचे अनुभव घेतले आहेत। संकटाच्या वेळी तिचे स्मरण करून अनेकांना धैर्य मिळाले, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळाली आणि जीवनात नव्याने उभे राहण्याची शक्ती मिळाली। जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर आज ती मनोमन आईसमोर व्यक्त करा। कोणालाही सांगण्याची गरज नाही, आईला तुमच्या मनातील प्रत्येक भावना आधीच माहीत आहे। आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलाची सुरुवात ठरो अशी मनापासून प्रार्थना करा। विश्वास ठेवा, प्रत्येक प्रार्थनेला उत्तर लगेच मिळेलच असे नाही, पण प्रत्येक खरी प्रार्थना व्यर्थही जात नाही। आता डोळे हलकेच मिटा, आई तुळजाभवानीचे तेजस्वी रूप मनात उभे करा। तिच्या चरणी नम्रतेने मस्तक झुकवा। आपल्या कुटुंबासाठी, आई वडिलांसाठी, मुलांसाठी, आपल्या आरोग्यासाठी, सुख समृद्धीसाठी आणि संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी मनापासून प्रार्थना करा। पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभावाने आता आपण आई तुळजाभवानीच्या पवित्र मंत्रजपाला सुरुवात करूया। श्री तुळजाभवानी माताये दिव्य नमः। ओम 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 श्री तुळजाभवानी माताये दिव्य नमः।
ओम श्री तुळजा भवानी माताय दिव्य नमः 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 ओम श्री तुळजा भवानी माताय दिव्य नमः
ओम श्री तुळजा भवानी माताय दिव्य नमः. 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 ओम श्री तुळजा भवानी माताय दिव्य नमः.
ओम श्री तुळजा भवानी माताय दिव्य नमः 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 ओम श्री तुळजा भवानी माता